नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेण तालुक्यातील पशुसंवर्धन विभागासाठी भरीव निधी। वैकुंठ पाटील यांच्या प्रयत्नातून सुमारे 5 कोटी रुपये मंजूर। पेण पशुसंवर्धन विभागासाठी सुमारे 5 कोटींचा निधी महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाकडून मंजूर झाला असल्याची माहिती रायगड जिल्हा कृषी व पशुसंवर्धन तसेच दुग्धशाळा समिती सभापती वैकुंठ पाटील यांनी पशुसंवर्धन येथे पाहणी करून पत्रकारांना माहिती दिली। पेण तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय इमारत बांधकामासाठी सुमारे 2.5 कोटींचा निधी मंजूर झाला आहे। लवकरच या इमारतीचे बांधकाम करण्यास प्रारंभ होणार असल्याचे वैकुंठ पाटील यांनी सांगितले। प्रयोगशाळा उभारणीसाठी 1 कोटी निधी, जिल्हा कृत्रिम रेतनाचे कामकाज नियंत्रित करण्यासाठीच्या कार्यालयाच्या प्रस्तावित असलेल्या इमारतीसाठी 1.26 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे। सदन कुक्कुट विकास गट पेण येथील कुक्कुट प्रकल्पाचे पुन्हा सुरू करण्यात येणार असलेल्या जिल्हा परिषद सेस इमारत बांधकाम दुरुस्ती करता अपेक्षित खर्च सुमारे 10 लाखांचा निधीही मंजूर केला असून जवळपास 5 कोटी निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती पाटील यांनी पत्रकारांना दिली। गेली अनेक वर्ष दुर्लक्षित असलेल्या पशुसंवर्धन तालुका पशुसंवर्धन विभागासाठी वैकुंठ पाटील यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला असून पशुसंवर्धन विभाग आवारातील इमारतींचे कामास सुरुवात झाली असल्याने येथील कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। पेण तालुका कृषी संवर्धन विभागासाठी मंजूर झालेल्या या भरीव निधीमुळे शेतकऱ्यांना व पशुपालकांना बळकटी मिळणार आहे। यावेळी रायगड जिल्हा कृषी व पशुसंवर्धन तसेच दुग्धशाळा समिती सभापती वैकुंठ पाटील, जिल्हा कृत्रिम रेतन सहाय्यक आयुक्त अनंत साखरे, पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकारी सुदर्शन पाडावे आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विनायक पाटील, पेण।